Hello students, welcome to all of you. Today's lecture we are studied evaluation of electronic customer relationship or origin of technology for customer relationship management. Okay. Okay. So we are studying evaluation of electronic customer relationship management or origin technology for customer relationship management. सो लक्षात घ्या अगोदरच्या एका लेक्चरमध्ये आपण इव्हॅल्युएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट पाहिले. त्यामध्ये एकच पॉईंट आपण पाहिला की कस्टमर सपोर्ट अ हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह. ओके, देन इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशन्स आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. ओके, फर्स्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय. त्याचबरोबर डेफिनेशन सुद्धा आपण पाहिल्यात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या. सो इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे वेबशी रिलेटेड आहे, इंटरनेटशी रिलेटेड आहे, ज्यामध्ये कस्टमरचा पर्सनल डाटा असेल तो कलेक्ट केला जात असतो. प्रोडक्ट परचेसिंगची हिस्ट्री जी असेल कस्टमर्सची ती रेकॉर्ड केली जात असते. पर्सनल डाटा स्टोअर केला जात असतो. Then definitions: electronic customer relationship management is the application of internet-based technologies such as emails, websites, and other channels to achieve CRM, customer relationship management objectives. Okay, students, listen carefully. Electronic customer relationship management is the application of internet-based technologies such as emails, websites, and other channels to achieve customer relationship management objectives. Okay, so let's see evaluation of electronic customer relationship management and origin technologies for customer relationship management. Okay, in the first point, customer support a historical perspectives. हा पॉइंट आपण अगोदर पाहिलाय. ओके, आज आपण डिरेक्टली बघूयात इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशन, इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर्स रिलेशन्स और रिलेशनशिप्स. ओके, कस्टमर रिलेशन फर्स्ट जर लक्षात घ्या की CRM असो किंवा इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असो, हे दोन्ही सॉफ्टवेअर काय करत असतात तर बिझनेस ऑर्गनायझेशन अँड कस्टमर्स यांच्यामधील जे रिलेशन असेल ते रिलेशन लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंग मेंटेन करण्यासाठी CRM हेल्पफुल असतं. ओके, CRM हेल्प करत असतं. देन CRM काय करतं तर CRM आयडेंटिफाय करत असतं की कस्टमर्सच्या नीड काय आहेत ॲक्च्युलीमध्ये, अँड कस्टमर्स आपलं प्रोडक्ट्स यूज करून हॅपी आहे का, आपला ब्रँड यूज करून कस्टमर हॅपी आहे का, कस्टमर्सच्या आपल्या प्रोडक्ट्सबद्दल काही क्वेरीज आहेत का, काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा कस्टमर्सच्या आणखीन काही एक्सपेक्टेशन आहेत का आपल्या प्रोडक्ट्सकडून, किंवा प्रोडक्ट्सबद्दल काही सजेशन्स आहेत का, हे आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर इन द बिझनेसमध्ये करत असतं. ओके, सो लेट्स सी इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप. In the evaluation of customer relationship, the 1990s brought to new concept that challenged the prevailing business landscape. Deregulations and
the internet. Okay, deregulation and the internet. This force This force brought down the barriers of entry, resulting in an environment of intense competition. Environment of intense competition. Okay. So listen carefully. काय समजली आपल्याला इथं explain केले. Okay. समजून घ्यायची concept काय आहे किंवा evaluation कशा पद्धतीनं CRMचं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक CRMचं झालेलं आहे. Okay. Then store faced competition from online startups. Stores faced competitions from online startups, traditional bricks and mortar bank found for customers with online or virtual banks. Airline tickets were increasingly purchased from the convenience of your home. The explosion in information allowed consumer to compare features and prices across multiple providers. Products become commodities and prices could not be lowered further to ensure survival. बघा काय सांगितलंय. The 1990s The 1990s brought to new concept. बघा 1990s नंतर दोन नवीन कन्सेप्ट ह्या चॅलेंजिंग कन्सेप्ट ह्या बिझनेसमध्ये घेतल्या गेल्या. त्या कशा थ्रू डिरेग्युलेशन अँड इंटरनेट. ओके, डिरेग्युलेशन अँड इंटरनेट ह्या कशा होत्या, चॅलेंजिंग होत्या. ओके, ह्या कन्सेप्ट काय होत्या, चॅलेंजिंग होत्या. दिस फोर्स वॉट डाऊन द बॅरियर्स ऑफ एंट्री रिझल्टिंग इन अन एन्व्हायरमेंट ऑफ इंटेन्स कॉम्पिटिशन. जी काही बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन असायची त्या कॉम्पिटिशन्समध्ये ज्या काही एंट्रीज केल्या जायच्या, ओके, ज्या काही एंट्रीज केल्या जायच्या त्या लिमिटेड असणं याच्यावरती फोर्स केला जाऊ लागला. देन स्टोअर फेस टू कॉम्पिटिशन फ्रॉम ऑनलाईन स्टार्टअप्स. काय सांगितलंय, आपल्याला जर एखादं प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर आपण काय करतो, स्टोअरमध्ये जातो, प्रोडक्ट परचेस करतो. ओके, सो स्टोअर फेस टू कॉम्पिटिशन काय झाली, कमी झाली. ती स्टोअर फेस टू कॉम्पिटिशन ही ऑनलाईन स्टार्ट झाली. ओके, व्यक्ती घरात बसून आपल्याला जे काय हवंय ते ऑर्डर करतो. सो स्टोअरमध्ये जाणं, तिथं प्रोडक्ट्स बघणं, परचेस करणं, तेवढा वेळ आपला इथं वाचतो. ओके, टाइम सेव्ह होतो आपला. फर्स्ट तर स्टोअर फेस्ड कॉम्पिटिशन फ्रॉम ऑनलाईन स्टार्टअप. स्टोअर फेस्ड कॉम्पिटिशन ही कमी होऊन ऑनलाईन कॉम्पिटिशन ही जास्तीत जास्त प्रमाणात आता सध्या झालेली आहे. ट्रॅडिशनल ब्रिक्स अँड मोर्टर बँक. ट्रॅडिशनल ब्रिक्स अँड मोर्टर बँक्स fought for customers with online or virtual bank. Okay, airline tickets were increasingly purchased from the convenience of your home. बघा, आपल्याला अगोदर जर एअरलाईन तिकीट आपल्याला जर परचेस करायचे असेल तर आपल्याला कुठं जावं लागत होतं, एअरपोर्टवरती जावं लागायचं. ओके, एअरपोर्टवरती गेल्याशिवाय आपल्याला एअरलाईनचं तिकीट परचेस करता येत होतं का, तर परचेस करता येत नव्हतं. परंतु आता आपण घरामध्ये बसून सुद्धा इलेक्ट्रॉनिक CRMमुळे, ऑनलाईनमुळे, इंटरनेटमुळे आपण घरामध्ये बसून सुद्धा एका क्लिकवरती एअरलाईनचं तिकीट आपण काय करत असतो, परचेस करत असतो. ओके, त्याचबरोबर द एक्सप्लोशन इन अ इन्फॉर्मेशन अलाउड कंझ्युमर टू कम्पेअर फीचर्स अँड प्राइस अक्रॉस मल्टिपल प्रोव्हायडर्स. ओके, प्राइस अक्रॉस मल्टिपल providers. Products become commodities and price could not be lowered further to ensure survival. Then
customer services become the only major differentiator. Customer services become the only major differentiator in many cases. Customers received what they have always deserved and respect. Customer received what they have always deserved respects. The customer was now truly the king. The customer was now truly the king. Business customers, although always treated with more respect than individual consumers, were more or less ignored in the early stages of the internet boom. काय केलं यामध्ये, तर कस्टमर सर्व्हिसेस बिकम द ओनली मेजर डिफरंटिएटर. कस्टमर सर्व्हिसेस बिकम ओनली द बघा, कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या ज्या सर्व्हिसेस असतील त्या मेजॉरिटीमध्ये वेगवेगळ्या केसमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्यांना दिल्या जात असतात. ओके, कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस ह्या वेगळ्या वेगळ्या केसमध्ये वेगळ्या वेगळ्या असू शकतात आणि असतातच. कस्टमर रिसिव्ड व्हॉट दे हॅव ऑलवेज डिझर्व अँड रिस्पेक्ट. कस्टमर्सला नक्की बिझनेस ऑर्गनायझेशनने आयडेंटिफाय केलं पाहिजे की नक्की कस्टमर्सला कोणत्या पद्धतीचं प्रोडक्ट्स परचेस करायला आवडेल, कस्टमर्स नक्की कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स लाईक करतो, किंवा कस्टमर्सचा इन्कम कशा पद्धतीचा आहे की नक्की ते कोणत्या टाईप्सचे प्रोडक्ट्स परचेस करतील, हाय लेवलचे प्रोडक्ट्स परचेस करतील का मिडियम लेवलचे प्रोडक्ट कस्टमर परचेस करतील, ते आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर करत असतं इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, सो इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशननी किंवा त्यांच्या सेल्स एक्झिक्युटिव्हनी किंवा सेल्समननी ते आयडेंटिफाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे की कस्टमर्स ज्या वेळेला कस्टमर्सला पाहिलं जातं किंवा कस्टमर्सकडून ते रिफ्लेक्ट होत असतं की कस्टमर्सला नक्की कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स परचेस करायला आवडतील, नक्की कस्टमरला कोणतं प्रोडक्ट हवं हे समजणं सेल्समनला अतिशय आवश्यक आहे. आणि त्या रिस्पेक्टनुसार कस्टमर्सला ते प्रोडक्ट्स आपण प्रोव्हाइड करणं आपलं काम असतं. आता इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असेल किंवा CRM सॉफ्टवेअर असेल, काय काम करत असतं तर कस्टमर्सला नक्की कोणत्या पद्धतीचं प्रोडक्ट्स हवं आहे, कस्टमर्स कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स परचेस करणं लाईक करेल हे आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर करत असतं इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. आणि ते अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला आपल्याला समजतं की आपले कस्टमर्स कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स परचेस करणं लाईक करतात किंवा कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स घेणं पसंत करतात, त्यावेळेला आपण त्या पद्धतीचे प्रोडक्ट्स कस्टमर्सला शो करत असतो, दाखवत असतो. ओके, आणि त्यातून ज्या वेळेला कस्टमर्स प्रोडक्ट्स लाईक करून कस्टमर हे प्रोडक्ट परचेस करत असतो, त्यावेळेला कस्टमर्स हा त्या प्रोडक्टशी हॅपी असतो, सॅटिस्फाईड असतो. ओके, कारण त्याला ज्या पद्धतीचं प्रोडक्ट्स हवे त्या पद्धतीचं प्रोडक्ट्स ज्या वेळेला कस्टमर्सला मिळतं त्यावेळेला नक्कीच ऑन दॅट टाइम कस्टमर्स हा फुल्ली सॅटिस्फाईड असतो. ओके, देन द कस्टमर वॉज नाव ट्रूली द किंग. अतिशय जुना आहे आणि अतिशय अगोदरपासून सांगत आलेला आहोत. मार्केटमध्ये, बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये कस्टमरला किंग म्हणलं गेले. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. हा अतिशय जुनी लाईन आहे, सगळ्यांना माहिती असेल. बाजारपेठेचा राजा कोण असतो तर बाजारपेठेचा राजा हा कस्टमर्स असतो. MCQ ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कस्टमर हा बाजारपेठेचा किंग असतो आणि ते सध्याच्या स्थितीला अतिशय खरं आहे. कारण अशा कंपन्या कितीतरी आहेत की ज्या कस्टमर्सला कोणत्या ठिकाणी सर्व्हिसेस हवे त्या ठिकाणी कस्टमरला सर्व्हिसेस द्यायला तयार असतात. काही मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्या आहेत त्या आपले जे लॉयल कस्टमर्स असतील, लॉयल कस्टमर्स म्हणजे असे कस्टमर्स किती वर्षानुवर्षे त्याच कंपनीकडून प्रोडक्ट परचेस करतात. या पद्धतीचे कस्टमर्स कंपनीने कितीही प्रमाणात प्रोडक्टची प्राइस जरी इन्क्रीज केली, प्राइस जरी वाढवली, तरीही ते कस्टमर्स आपलं प्रोडक्ट सोडून, आपली कंपनी सोडून, आपला ब्रँड सोडून दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट्स हे परचेस करत नाहीत. अशा पद्धतीचे कस्टमर्स म्हणजेच लॉयल कस्टमर्स होय. ओके,
ओके, काही नामांकित कंपन्या अशा आहेत की त्या आपल्या कस्टमर्सना ज्या ठिकाणी त्या कस्टमर्सची डिमांड असते त्या ठिकाणी त्यांना स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. ओके, त्यांना ज्या ठिकाणी हवंय त्या ठिकाणी स्पेशल सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जात असतात. त्यांना प्रोडक्ट्स ज्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी त्यांना प्रोडक्ट्स हे परचेस केले जात असतात. म्हणजेच कस्टमर्सना इंडिव्हिज्युअल लेवलवरती कस्टमर्सना रिस्पेक्ट देऊन त्यांना रिस्पेक्टफुली ट्रीट करणं अतिशय आवश्यक असतं. एखाद्या कस्टमर्सना ज्या वेळेला ऑर्गनायझेशन काय करत असते, रिस्पेक्टफुली ट्रीट करत असते, त्यावेळेला आपोआपच तो कस्टमर सॅटिस्फाईड झालेला असतो त्या बिझनेस ऑर्गनायझेशन सर्व्हिसेस. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण गेलो किंवा एखाद्या शॉपमध्ये आपण गेलो, जर आपल्याला तिथं सर्व्हिसेस जर चांगली मिळाली नाही किंवा जो सेल्समन असेल तो जर आपल्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन त्यांनी केलं नाही, तर आपण काय म्हणणार की नाही त्या तिथले प्रोडक्ट चांगले नसतात किंवा तिथे सर्व्हिसेस चांगल्या दिल्या जात नाही. सो प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस बरोबर जे काही कस्टमर्सला ट्रीट केलं जातं, ते कस्टमरला जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती ट्रीटमेंट ही क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून कस्टमरने रिटर्न अगेन अँड अगेन येऊन आपले प्रोडक्ट्स हे परचेस केलं पाहिजे. म्हणजेच इथं काय येणार, तर कस्टमर रिटेन्शन ही कन्सेप्ट तुमची इथं यूज होऊ शकते. ओके, कस्टमर ज्या वेळेला अगेन अँड अगेन रिटर्न येऊन आपले प्रोडक्ट्स परचेस करत असतो त्यावेळेला कस्टमर्स, त्यावेळेला ऑटोमॅटिकली बिझनेस ऑर्गनायझेशन ही सक्सेसमध्ये जात असते किंवा सक्सेस ही करत असते. ओके, okay, business customers although always treat with more respect than individually customers. ओके, आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की कस्टमर्सला इंडिव्हिज्युअली जास्तीत जास्त रिस्पेक्ट देणं अतिशय आवश्यक आहे. इंडिव्हिज्युअली ट्रीट करताना त्यांना रिस्पेक्टफुली ट्रीट करणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून आपले सर्व्हिसेस, आपली जी काही सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो ती कस्टमर्सला अट्रॅक्ट करेल, आपल्याकडे आवडेल त्यांना जास्तीत जास्त. ज्या वेळेला कस्टमर्सला चांगलं रिस्पेक्टफुली ट्रीट केलं जात असतं त्यावेळेला ऑन दॅट टाईममध्येच कस्टमर हा सॅटिस्फाईड झालेला असतो. ओके, अशा पद्धतीनं कस्टमरला ट्रीट करायचं की जेणेकरून अगेन अँड अगेन कस्टमर्स आपल्या प्रोडक्ट्सकडे आले पाहिजेत. we were more or less ignored in the early stage of the internet boom. Then the emphasis focused on expanding the consumer base regardless of positive cash flow, revenues, and margins. Okay, the emphasis focused on expanding the consumer base regardless of positive cash flow, revenue, and margin. The demands of many dot coms brought an epiphany. Okay, the companies realized that they needed to focus on their enterprises customers. The advent of electronic customer relationship management the advent of electronic customer relationship management application was the first big step toward providing better support to strategic business customers. काय सांगितलं यामध्ये, कोणतीही कंपनी असेल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्यांनी त्यांचं काम करत असताना कस्टमर हा सेंटर पॉईंटवरती धरणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे कस्टमरवरती त्यांनी जास्तीत जास्त फोकस करणं अतिशय आवश्यक आहे की किती प्रमाणात कस्टमर्स आहेत की ते आपलं प्रोडक्ट्स लाईक करतात, किती प्रमाणात कस्टमर्स असे आहेत की आपण त्या प्रोडक्टची प्राईस कितीही प्रमाणात वाढवली, इन्क्रीज केली तरी ते आपलं प्रोडक्ट सोडून दुसरीकडे जाणार नाहीत. म्हणजे किती कस्टमर्स आपले असे आहेत की ते आपल्या ब्रँडशी, आपल्या कंपनीशी, आपल्या प्रोडक्टशी लॉयल आहेत. ओके, त्याचबरोबर किती प्रमाणात कस्टमर्स असे आहेत की ते आपले ब्रँड यूज करून, आपले प्रोडक्ट्स यूज करून, आपले सर्व्हिसेस यूज करून किंवा सर्व्हिसेस उपभोगून ते कस्टमर्स
फुल्ली हॅपी आहेत किंवा फुल्ली सॅटिस्फाईड आहेत हे आयडेंटिफाय करणं अतिशय आवश्यक असतं. ज्या वेळेला इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनचे कस्टमर्स हे फुल्ली सॅटिस्फाईड असतात, फुल्ली हॅपी असतात त्या कंपनीशी, त्या कंपनीचे प्रॉडक्ट यूज करून ते हॅपी असतात, त्यावेळेला नक्कीच त्या कंपनीला, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला कस्टमरचा असणारा सपोर्ट हा स्ट्रॉंग असतो. आणि इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनला कस्टमरचा स्ट्रॉंग सपोर्ट असणं बिझनेसमध्ये अतिशय आवश्यक आहे. बिझनेसमध्ये जर सक्सेस करायचं असेल तर आपले जे कस्टमर्स आहेत ते आपले कस्टमर्स आपले प्रोडक्ट सोडून, आपले सर्व्हिसेस सोडून दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे जाऊ नयेत याची काळजी ही बिझनेसमनला किंवा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला घ्यावी लागत असते. जर आपले स्वतःचे हक्काचे कस्टमर्स जर आपला प्रोडक्ट सोडून दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे गेले, ओके, आपले स्वतःचे हक्काचे कस्टमर्स जर आपले प्रोडक्ट सोडून दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे गेले किंवा दुसऱ्या ब्रँडकडे गेले, दुसऱ्या कंपनीकडे गेले, तर नक्कीच ऑन दॅट टाईममध्ये आपली बिझनेस ऑर्गनायझेशन ही लॉसमध्ये जाणार असते. सो त्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन लॉसमध्ये जाऊ नये म्हणून आपले कस्टमर्स हे आपल्या कंपनीशीच, आपल्या ब्रँडशीच एकनिष्ठ राहावेत यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशननी प्रयत्न केले पाहिजेत. वेळोवेळी फंक्शनच्या टाईममध्ये कस्टमर्सला मोठमोठ्या प्रमाणात डिस्काउंट देणे, ऑफर्स देणे, बाय टू वन गेट फ्री अशा ऑफर्स देणे कस्टमर्सला अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून कस्टमर्स हे आपल्या प्रोडक्ट्सकडे अट्रॅक्ट व्हावेत. ओके, ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनला कस्टमर्सचा सपोर्ट हा स्ट्रॉंग असतो, फुल्ली सपोर्ट असतो, त्यावेळेला ती बिझनेस ऑर्गनायझेशन नक्कीच सक्सेसमध्ये जात असते. Although this solution provided automated self-service to customers. ओके, कस्टमर्सला ज्या काही इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये ज्या काही सेल्फ सर्व्हिसेस कस्टमर्सला प्रोव्हाइड केल्या जातात त्या कशा पद्धतीच्या आहेत? दे स्टील ट्रीटेड ऑल द कस्टमर्स द सेम. बघा, ऑनलाईन थ्रू ज्या काही कस्टमर्सला सर्व्हिसेस दिल्या जातात त्या सर्व कस्टमर्सला कशा असतात? सेम असतात. मग वेबसाईट बघत नाही की कोणता कस्टमर VIP आहे, कोणता कस्टमर VIP नाही. सो जे काही कस्टमर्स असतील ते इक्वल लेवलमध्ये असतात ऑनलाईन बिझनेससाठी. ओके, आणि इच अँड एव्हरी कस्टमर्सला जी काही सर्व्हिस दिली जाते, ज्या पद्धतीने ट्रीट केलं जातं त्याच पद्धतीनं सगळ्या बिझनेसला ट्रीट केलं जात असतं. कारण इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये जे काही प्रोडक्ट्सबद्दल दिले जाणारे सर्व्हिसेस असतील, प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करण्याचं काम असेल ते ऑनलाईन थ्रू केलं जात असतं, वेबच्या आधारे केलं जात असतं. त्यामुळे जे काही कस्टमर्स असतील ते कस्टमर्स हे एका लेवलमध्ये ट्रीट केले जात असतात. ओके, देन furthermore, the focus of this application is more on improving call center productivity. बघा, कॉल सेंटरवरती आपण एक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे. तिथं तुम्हाला कॉल सेंटर म्हणजे काय किंवा कॉल सेंटर हे कशा पद्धतीनं काम करत असतं हे तुम्हाला समजलं असेल. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त फोकस कोणत्या ॲप्लिकेशनवर दिला जातो? तर कोणतं ॲप्लिकेशन प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त फोकस करत असतं बिझनेस ऑर्गनायझेशन? तर त्यामध्ये असेल कॉल सेंटर. कारण कॉल सेंटर हे एक असं कॉल सेंटर असतं की ज्या ठिकाणी ज्या कॉल सेंटरचा नंबर कस्टमर केअर म्हणून त्या प्रोडक्ट्सवरती असतो. त्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक प्रोडक्टवरती एक नंबर असतो कस्टमर केअर म्हणून. तो नंबर आपल्याला का दिला जात असतो? तर ती प्रोडक्ट यूज केल्यानंतर किंवा यूज करताना त्या प्रोडक्ट्सबद्दल काही तुम्हाला क्वेरीज आहेत का, किंवा यूज केल्यानंतर काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा त्या प्रोडक्ट्सबद्दल तुमच्या काही एक्सपेक्टेशन आहेत का, किंवा त्या प्रोडक्ट्सबद्दल तुम्हाला काही बिझनेस ऑर्गनायझेशनला सजेशन्स द्यायचे आहेत का. बघा, तुम्हाला काही त्या प्रोडक्ट्सच्या क्वेरीज आहेत का, काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा त्या प्रोडक्ट्सबद्दल तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे आहेत का.
त्या प्रॉडक्ट्सबद्दल तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे आहेत का, किंवा आणखीन ते प्रॉडक्ट बेटर करण्यासाठी तुम्हाला तुमचे काय सजेशन असतील किंवा एक्सपेक्टेशन जर काही असतील तुमचे, तर तुम्ही ते कस्टमर केअरला किंवा कॉल सेंटरला कॉल करून तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही तिथं शेअर करू शकता. ओके, जितक्या प्रमाणात कॉल सेंटरला येत असतात, प्रॉब्लेम्स नक्की काय आहे प्रॉडक्ट्सबद्दल किंवा एक्सपेक्टेशन नक्की काय आहे हे कॉल सेंटरमध्ये आयडेंटिफाय करून त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करणं, त्याच्यावरती चेंजेस करणं, हे याच्यावरती बिझनेस ऑर्गनायझेशन इलेक्ट्रॉनिक CRM मध्ये जास्तीत जास्त फोकस करत असते. आणि ते फोकस होणं अतिशय आवश्यक आहे, कारण कॉल सेंटर थ्रू कस्टमर केअर थ्रू आपल्याला समजत असतं की नक्की आपले कस्टमर्स आपल्या प्रोडक्ट्स यूज करून हॅपी आहेत का, किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. ओके, त्यांना आणखीन काय सजेशन द्यायचे का, त्यांचे आणखीन एक्सपेक्टेशन काय आहेत, हे आपल्याला समजणं इथं अतिशय महत्त्वाचं आहे. देन clearly this application add value and help many organizations execute their customer relationship management in initiatives. Okay, clearly this application add value and help काय सांगितलंय बघा, क्लिअरली दिस ॲप्लिकेशन ॲड व्हॅल्यू अँड हेल्प मेनी ऑर्गनायझेशन एक्झिक्यूट their customer relationship management initiatives. Then, however, they are not effective. However, they are not effective in meeting the needs of an organization's strategic enterprise customers. Each enterprise customers has its own need and crowds personalized support. Okay, काय सांगितलंय, they are not effective in meeting the need of an organization strategic enterprise customers. Each enterprise customer has its own needs and crowds personalized support. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय की कस्टमरचा पर्सनली सपोर्ट हा बिझनेस ऑर्गनायझेशनला पाहिजे, ज्या की प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची नीड असते कस्टमरचा सपोर्ट, त्यांना इफेक्टिव्ह सपोर्ट हा कस्टमरचा त्यांना असला पाहिजे. देन the agencies of customer relationship management lies in Salesforce automation tools. Companies like Siebel and Vanity, now part of PeopleSoft. Okay, listen carefully. Companies like Siebel and Vanity look the early lead by introducing tools to help the salesperson become more efficient in tracking their customers. CRM मध्ये ज्या वेळेला कॉल सेंटरमध्ये किंवा कस्टमर केअरमध्ये आपल्याला कॉल येत असतो, त्यावेळेला तो कॉल स्मार्टफोन असेल किंवा डेस्कटॉप असेल, लॅपटॉप असेल, याच्यावरती काय होत असतो, शो होत असतो. म्हणजे कस्टमर केअर डिपार्टमेंटला किंवा कस्टमर केअरमध्ये जो काही कॉल ऑपरेट करणारा एम्प्लॉई असेल त्याला अगोदरच समजलेलं असतं की कॉल कोणी केलाय, कुठून केलाय. ओके,
त्या कस्टमरचे पूर्ण डिटेल्स इथं शो होत असतात. इन शॉर्ट मध्ये काही वेळेला तो कॉल हा ट्रॅक सुद्धा केला जात असतो, इफेक्टिव्हली ट्रॅक केला जात असतो. ओके, देन सेल्सफोर्स ऑटोमेशन टूल तुम्हाला सांगितलंय. मी अगोदर आपण सेल्सफोर्स ऑटोमेशन टूलवरती लेक्चर घेतलंय. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय की सेल्सफोर्स ऑटोमेशन मध्ये जे काही प्रोडक्ट सेल केले जात असतात त्या प्रोडक्ट सेलिंगची जी प्रोसेस असते ती प्रोसेस काय केली जात असते, ऑटोमॅटिकली तिथं रेकॉर्ड केली जात असते. ओके, सेल्सफोर्स ऑटोमेशन मध्ये जे काही प्रोडक्ट सेल्स केले जात असतात त्याची जी प्रोसेस असते ती ऑटोमॅटिकली रेकॉर्ड केली जात असते. देन there were a few problems tracking tools for help desk such as Remedy. There were also a few problem tracking tools for help desk such as Remedy, as companies बघा इथं काय सांगितलंय, there were also a few problem tracking tools for help desk such as Remedy, as companies focused more on customer relationship. ओके, कंपनीने जास्तीत जास्त फोकस प्रॉब्लेम हे कस्टमरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आयडेंटिफाय करून किंवा ते ट्रॅक करून कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत, कस्टमर प्रॉब्लेम सोल्युशन हे काढले पाहिजेत. त्याचबरोबर कंपनीनं जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे कशावरती, तर कस्टमर्सचे रिलेशन जे असेल त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आता CRM, इलेक्ट्रॉनिक CRM असेल किंवा CRM असेल, ते काय करत असतं बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये, तर बिझनेस ऑर्गनायझेशन अँड कस्टमर यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग अँड लॉंग टर्म मेंटेन करण्याचं काम CRM म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम हे करत असतं. ओके, तर तुम्हाला इथं काय सांगितलंय, कस्टमरचे जे काही फ्यू प्रॉब्लेम्स असतील ते ट्रॅक करून किंवा ते आयडेंटिफाय करून त्याच्यावरती सॉल्युशन हे बिझनेस ऑर्गनायझेशनने किंवा कंपनीनं काढणं अतिशय आवश्यक असतं. आणि कंपनीनं मोस्टली फोकस केला पाहिजे, मेजॉरिटी फोकस केला पाहिजे कस्टमर्स रिलेशनवरती. ओके, देन ॲडिशनल ॲप्लिकेशन इमर्ज्ड in areas of customer support. Additional applications emerged in areas of customer support. Then field support and marketing automation. Okay, काय सांगितले तुम्हाला, as companies focused more on customer relationship, as companies focused on more on customer relation, additional application emerged in areas of customer support. Okay, in areas of customer support, field support and marketing automation. Most customer relationship companies today are retrying most customer relationship management companies today are retrying to address these four areas usually by partnering with other companies. Most of ERP players are also expanding their solutions to include customer relationship management. Listen carefully students, तुम्हाला इथे काय सांगितलंय, मोस्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कंपनीज, बघा CRM असणाऱ्या कंपनीज काय करत असतात, most
CRM companies today are retrying most CRM companies today are retrying to address most CRM companies today are retrying to address these four areas. Okay, address these four areas usually by partnering with other companies. Okay, with four areas. मग फोर एरियाज कोणते कोणते सांगितले तुम्हाला? मार्केटिंग ॲटोमेशन, फील्ड सपोर्ट, कस्टमर सपोर्ट अँड ॲडिशनल ॲप्लिकेशन. ओके, ॲडिशनल ॲप्लिकेशन with areas of customer support, field support, marketing automation and customer relationship. Then most of the ERP players are also expanding their solutions to include customer relationship management. There are a number of nice player. बघा इथं काय सांगितलंय, प्रोडक्ट्सच्या प्राइस बद्दल जी काही प्राइस त्यांची वाढवली जात असते त्याच्यावरती CRM हे सॉल्युशन काढत असतं. बघा, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्राइस वाढवली जात असते प्रोडक्टची, त्याच्यावरती सॉल्युशन हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काढत असतं, ते तिथं इन्क्लूड असतं त्यामध्ये. अँड देअर आर अ नंबर ऑफ नाईस प्लेयर focused only on certain pieces of CRM such as email management. Okay, such as email management, Salesforce automation, technical support, marketing compagging among others. का सांगितलंय नक्की? There are numbers of nice player focused on only certain pieces of customer relationship management. बघा, तिथे नंबर्स ऑफ प्लेयर्स जरी असतील CRM सॉफ्टवेअरमध्ये, CRM स्ट्रॅटेजीमध्ये, तरी फोकस हा काही मोजके पीसेस असतील कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटवरती, त्याच्यावरती केला जातो. मग मोस्टली फोकस हा कशावरती केला जातो? तर ईमेल मॅनेजमेंट, सेल्सफोर्स ऑटोमेशन, टेक्निकल सपोर्ट. बघा, ईमेल मॅनेजमेंटमध्ये काय केलं जात असतं, कस्टमर्स, आता ECRM आपण बघतो, ECRM मध्ये कस्टमर्स हे मेनली क्वेश्चन करत असताना किंवा मेनली प्रॉब्लेम सांगत असताना, सजेशन देत असताना ते काय करतात, सोशल मीडिया थ्रू देत असतात. मग सोशल मीडिया थ्रू म्हटल्यानंतर तिथं इंस्टाग्राम पेजेस असतील, फेसबुक पेजेस असतील, वेब चार्ट असेल किंवा वेबसाईटवरती त्या कमेंट करून त्यांना प्रॉब्लेम सांगणं, सजेशन सांगणं, किंवा डिरेक्टली त्या कंपनीच्या मेल ॲड्रेसवरती मेल करणं. मग त्यांचं ईमेल मॅनेजमेंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, ईमेल मॅनेजमेंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. देन सेल्सफोर्स ऑटोमेशन. तुम्हाला सेल्सफोर्स ऑटोमेशन बद्दल अगोदर आपण लेक्चर घेतले, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की सेल्सफोर्स ऑटोमेशन मध्ये काय केलं जातं. तर सेल्सफोर्स ऑटोमेशन मध्ये जे काही प्रोडक्ट सेल केले जातात त्याची जी काही सेलिंग प्रोसेस होत असते ती ऑटोमॅटिकली काय होत असते, रेकॉर्ड होत असते. कशामध्ये? सेल्सफोर्स ऑटोमेशन मध्ये. देन टेक्निकल सपोर्ट, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये किंवा CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये किती प्रमाणात बिझनेस ऑर्गनायझेशनचा टेक्निकल सपोर्ट तिथं आहे हे इथं मॅनेजमेंट करणं अतिशय आवश्यक आहे. ओके, देन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी डिझाइन्ड टू ऑप्टिमाइज प्रॉफिटेबिलिटी, रेव्हेन्यू अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. बघा, कुणी सांगितलंय हे? ग्रेटनर ग्रुप. अकॉर्डिंग टू ग्रेटनर
ब्रेडनूर ग्रुपच्या मध्ये काय सांगितले बघा, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही अशी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे जी अशा पद्धतीने डिझाईन करते की प्रॉफिट हा ऑप्टिमाइज झाला पाहिजे, रेव्हेन्यू अँड कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा झालं पाहिजे. बघा, CRM स्ट्रॅटेजीमध्ये डिझाईन केला जात असतं की आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कशा पद्धतीने मिळेल आणि कस्टमरचं जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन कशा पद्धतीने होईल. कारण अतिशय महत्वाचा फॅक्टर असेल की कस्टमर सॅटिस्फॅक्शन. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन असणं, कस्टमर हा सॅटिस्फाईड असणं अतिशय आवश्यक आहे. जर आपल्या प्रोडक्ट्सकडून कस्टमरच सॅटिस्फाईड नसेल तर पुन्हा अगेन येऊन रिटर्न येऊन कस्टमर आपले प्रोडक्ट परचेस करणार आहे का, तर परचेस करणार नाही. त्यामुळं ऑन दॅट वन टाइममध्ये, वन यूजमध्ये कस्टमर हा आपल्या प्रोडक्टची फुल्ली सॅटिस्फाईड झाला पाहिजे. ओके, देन although there are quite a few vendors, although there are quite a few vendors providing customer relationship management related products and services. बघा, इथं फ्यू वेंडर्स आहेत जे की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे रिलेटेड असणारे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस काय करतात, प्रोव्हाइड करत असतात. there is still a lot of confusion. There is still a lot of confusion around the concept of customer relationship management. Around the concept of customer relationship management. Then customer relationship management is not just an application. बघा, customer relationship management is not just an application or a technology that can be thrown at the customer satisfaction problem to make it go away. Okay, CRM हे it is not just an application or a technology. CRM सॉफ्ट ॲप्लिकेशन किंवा टेक्नॉलॉजी नसून CRM मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी CRM हेल्पफुल असतं. ओके, देन CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इसेन्शियली is a strategy that involves applications, process, policies, business context and people to enable companies to manage and increase profitable relationship with their customers and enterprises. Strategic customers expect top notes treatment. Okay, they want the vendor to understand their need. They want companies to build a strong relationship with them on a one-to-one basis. Okay, so this is origin technology for customer relationship management. ओके, सो यामध्ये तुम्हाला PDF मध्ये व्यवस्थित डिटेल्स दिसत असेल. त्याचबरोबर मी तुम्हाला PDF सेंड करणार आहे. काय पाहिलं आपण, इव्हॅल्युएशन. यामध्ये आपण कस्टमर सपोर्ट अँड हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह हा पार्ट अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलाय. देन इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशन आपण आज बघितलंय. त्याचबरोबर ओरिजिन टू टेक्नॉलॉजी फॉर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, हा पॉईंट सुद्धा आपण आज यामध्ये चेकआउट केलेला आहे. कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना काय करायचं, कमेंट सेक्शनमध्ये प्रेझेंटीसाठी तुमचं नाव तिथं मेन्शन करायचं तुम्ही, जे की महत्वाचं आहे. ओके, अतिशय व्यवस्थित एक्सप्लेन केली आहे तुम्हाला. CRMचा इतिहास म्हणा तुम्ही इथं,
इव्हॅल्युएशन मध्ये CRM चा इतिहास म्हणता येईल. ओके, then if you have any query, ask me comment section, YouTube comment section, so I'll give you answer. या अगोदरच्या लेक्चरला आपण बेनिफिट्स पाहिलेत इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे. I think there are 3 to 4 benefits are included. So title is benefit. So benefit title is service level improvement. Then customer centered services. These services include order tracking, product configuration and customization, as well as security trust. Then third is value added services. Then we are studied privacy principle in electronic customer relationship management. There are 7 principles. So first is lawfulness, fairness and transparency. Then second is purpose limitation. Third is data minimizations. 4 is accuracy. 5 is storage limitations. 6 is integrity and confidently. And 7 is lawfulness of processing. Okay, so these are point आपण चेकआउट केलेले आहेत. त्याचबरोबर आजच्या लेक्चरला आपण इव्हॅल्युएशन अर्ध बघितलेलं, अर्ध आपलं राहिलं होतं, ते अर्ध आपण यामध्ये बघितलेलं आहे. ओके, सो आय थिंक इट इज अ क्लिअर. सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. ओके, थँक्यू.